स्वागत आहे. गणेश दीक्षित लाईव्ह यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण या स्पर्धेचा इथे पाहत आहात आणि मी निवेद निमकर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळलो गेले. माझे साथी समालोचक मनोज बेहरे सर, अतिशय उत्कृष्ट असे दर्जेदार कॉमेंट्री यांच्या माध्यमातून देखील आपण या सेकंड इनिंगमध्ये ऐकण्याला पाहायला मिळणार आहे. चालू असलेला सामना आई गावदेवी फडकेपाडा विरुद्ध RK मुलुंड. दोन्ही संघाला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. गावदेवी फडकेपाडा, कृपया आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज. 12व्या खेळाडू शिवाय मॅच चालू करण्यात येणार नाही आणि 12व्या खेळाडू जर चेंडू पडायच्या अगोदर नाही आला तर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा मोजले जातील. कारण गावागावमध्ये खेळणारा तुमचा संघ, नावाजलेला संघ, मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही खेळत असता नियम आणि अटी काय तुमच्यापासून लपलेले नाहीये. या फडकेपाडाचा 12वा खेळाडू आलेला आहे. मॅचला आपण त्वरित चालू करूया. ओव्हर टू निवेद. दोन्ही अतिरिक्त खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे ती धीरज आणि जितू. धीरज आणि जितूची ही जोडी मैदानाला पाहायला मिळते. विशाल कनोजिया गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार पहिल्या षटक घेऊन येत आहेत. चला प्लीज सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. धीरज आणि जितूची जोडी विशाल गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक घेऊन येत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या राऊंड मध्ये शेवटचा सामना आपण आजच्या दिवसावर पाहतोय. यानंतर आपण क्वार्टर फायनल 2 आणि मग सेमी फायनल हे 2 सामने आपण इथे पाहणार आहोत. विशाल बॉलिंग मागे. चला पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट तर एक लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहत आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र भिरकून दिलाय. स येतो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू गेलाय. सीमारेषे पार आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूमध्ये षटकाराने ते स्वागत केलेलं आहे ते विशाल याचं. दुसरा चेंडू देखील आता मात्र वेग इथे वाढवलाय. सुरेख असा चेंडू, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला चेंडू, डॉट बॉल. चांगला कमबॅक इथे मात्र विशाल यांनी ते केलं गेलेलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये षटकार लावून आई गावदेवी फडकेपाडा या संघाने मात्र चांगली सुरुवात इथे मात्र आपला ऐलान इथे केलेलं आहे. यावेळी पुढेसा हलक्या तरी खेळायचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळतोय. आई गावदेवी फडकेपाडा हा संघ शिळफाटा डोंबिवली इथला हा संघ आहे, नावाजलेला संघ आहे त्या पट्ट्यामधला. आता इथे मात्र ठाण्याच्या नळपाडा मैदानावरती तो एक गाव एक संघ इथे खेळता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बघूया पंचांचं काय शब्द. सुरेख असा चेंडू होता, डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने धावफलकाची धावा बघूया काय झालंय. पंच बोल्ड झालंय, क्लीन बोल्ड झालंय. वाव, वॉट अ डिलिव्हरी. साईडून असं वाटलं थोडासा वाईड गेला मात्र लेग स्टंपला नक्कीच आदळला आणि फलंदाज इथे मात्र बाद होते. पहिला धक्का लागतोय आई गावदेवी फडकेपाडा या संघाला. डीजे थँक्यू डीजे.
धीरज इथे मात्र बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अविनाश. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे अविनाश. आणि क्षेत्ररक्षण आपण जर का विचार केला तर अजूनही अविनाश हा एक राईट हँड बॅट्समन आहे असं वाटतंय. राईट हँड बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षण आता पाहिला गेलं तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक काऊ कॉर्नर असे दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इथे तैनात करण्यात आलेले आहेत. अविनाश रकिंग एंडला समोर येते विशाल. षटकारानंतर चांगला कमबॅक इथे या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी आकुटा चेंडू होता. दिशा दिले चेंडूला. पाठवल्या तडम्यांच्या रिजन मध्ये येतोय हा सुंदर असा धावा इथे नक्की मिळतात. 2 धावा घोषित क्षेत्र आहे. 2 धावा नक्कीच इकडे मिळतात. स्कोर जाऊन पोहोचतो तो 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. यावेळी सुरेख चेंडू खडून काढल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिकडे नाही पोहोचत नाही. पोहोचतात तिथेपर्यंत चेंडू बघूया काय होतंय. चांगला असं क्षेत्ररक्षक अंपायर जरा मदत घ्यायचे. जे क्षेत्ररक्षक तिकडे त्यांनी थोडंसं सांगायचं काय आहे. तिकडे प्रेक्षक आहेत त्यांनी अंपायरची मदत करा. ओके अडवलेला आहे. कॅमेरामॅन देखील आपल्याला सांगतात. आणि या दरम्यान 4 धावा धावून इथे नक्कीच काढलेले आहेत. 4 धावा धावून इथे काढलेले आहेत. चौकार नक्की अडवला पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ त्या समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 12 धावा. 12 धावा एक गडी बाद 12 डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा घेऊन येतो तो अरुण मोरिया. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत. आपल्या संघासाठी 12 धावा धावफलकातील लागले. पॉवर प्लेचं षटक इथे संपलेलं आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं फुललं गेलेलं आहे. पहिला चेंडू इथे मात्र पुल करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा डिक्सा संपर्क नाही. डॉट बॉल. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. बावा चषक 2026 हे भव्य दिवस आयोजन एस के पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातलं हे आयोजन आपल्याकडे पाहायला मिळतंय. आणि ऑर्गनाइज बाय बावा ग्रुप आणि यांचे सर्व अजय सिंग यांचे दिमागीदार आयोजन. यावेळी उलटा टाकायचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द आर्म पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल आल्या पंचांचा इशारा. ही स्पर्धेची ऑर्गनायझिंग कमिटी आहे प्रिन्स सिंग, धीरज सिंग, सुबोध सिंग यांचे की मनपूर्वक आभार. ते स्पर्धामध्ये ही जी सुंदर अशी विकेट जी तयार करण्यात मदत घेतली आहे ते रोहित भोईर, सुजल सिंग, कन्हैया यादव यांचे की मनपूर्वक आभार आपण इथे मानूया. त्यासोबतच विशेष आभार. बॅकफुट जाऊन कट करायचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी. मात्र एक चोटी धाव घेण्यात यश मिळते. या बावा चषक 2026 साठी विशेष सहकार्य विशेष आभार आपण मानणार आहोत माननीय सर्वप्रथम एस के पाटील फाउंडेशन. या एस के पाटील फाउंडेशनचे माननीय श्री हरिश्चंद्र पाटील साहेब, माननीय श्री विक्की पाटील साहेब, माननीय श्री नरेंद्र पाटील साहेब, माननीय कल्पना पाटील मॅडम यांचे की आपण मनपूर्वक आभार इथे आपण मानणार आहोत. यावेळी कोलूबद्दल चेंडू होता. काढून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय 15 धावा. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आहे. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये.
व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक, तसंच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील आकर्षक चषक इथे देण्यात येणार आहे. यावेळी आकुडा चेंडू होता, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाहीये. दुसरा धक्का इथे लागतोय आई गावदेवी फडकेपाडा या संघाला. यावेळी नवीन बॅटर मैदानात जातोय तो वीर दिनेश. दिनेश नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत ते राजेश कदम सर, मनीष भगत सर आणि संदीप सिंग सर. त्यासोबतच कॉमेंट्री बॉक्समध्ये मी निवेद निमकर माझ्यासोबत जोडले गेले ठाण्यातील एक नामवंत कॉमेंटेटर मनोज बेहरे सर यांचे आपण मनपूर्वक आभार इथे मानणार आहोत. त्यासोबतच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये फर्स्ट आपला आपल्यासोबत बिपिन होता. यावेळी आपल्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहे ते आकाश, याचे देखील मनपूर्वक आभार. गणेश दीक्षित लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण इथे पाहत आहात. यावेळी कोलकाता चेंडू होता, इथे मात्र रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट आणि तो मात्र इथे मात्र स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, मात्र धाव नक्कीच इकडे मिळते. पहिली धाव वेगाने घेतात, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र घोषित क्षेत्रामध्ये 2200 रुपयामध्ये 2 धावा इकडे मिळतात. या 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 18 धावा धावफलकातील लागलेले आहेत. अरुण यांचं हे षटक इथे मात्र समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावा झाल्या त्या मात्र 18 धावा. यश डीजे. थैंक यू डीजे. मुनिराज नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि नक्की या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतात ते आपले कॅमेरामॅन उमेश आणि अमन यांचं देखील आपण एकदा टाळ्या नक्की त्यांच्यासाठी झाले पाहिजे, कारण की सुंदर असं क्षेत्ररक्षण हे चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून होतंय. यावेळी सुरेख चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, डिक्सचा संपर्क आहे, व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा, व्हाईट +2 असे एकूण 3 धावा इथे मिळत आहेत. स्कोर झाला तो 21 रन्स ऑन बोर्ड. यावेळी फुलटॉस चेंडू, डिक्सचा संपर्क नाही, थोडासा फिल्डरकडनं झाली चूक. पहिली धाव वेगाने घेत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे नक्कीच पूर्ण होत आहे. 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 23 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. बावा चषक 2026 चा हा थरार आपण इथे पाहत आहोत. नळपाडा कापूरबावडी ठाणे यातील या मैदानामध्ये. यावेळी कोलकाता चेंडू होता, चांगला चेंडू इथे मात्र खणून काढलाय. फाईन लेग रिजनला चेंडू तिथे पोहोचतोय, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होते. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो थोडासा चांगला आहे आणि यावेळी मात्र थोडासा लांब जाऊन कलेक्ट केल्यामुळे 3 धावा इथे मिळत आहेत आणि या 3 धावेने स्कोर पुढे सरसावतोय 26 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे शेष आहे.
यावेळी याकुठं चेंडूचा बॅकफुटवर जाऊन कट केलाय. रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा, 1 धाव माफ करा, 1 धाव इथे नक्कीच मिळते. स्कोर पुढे सरसावतोय. 27 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडू आहेत या ओव्हर मधले. यावेळी डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल आल्या. पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव. स्कोर पुढे सरसावतोय. 28 माफ करा, 28 धावा. अतिरिक्त धावांवरती रोख लावावं लागेल. तुम्ही पाहिलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये अनेक अतिरिक्त धावा इकडे दिल्या होत्या. व्हाईट बॉल टाकले होते, नो बॉल्स टाकले होते, मोठे फटके आले होते आणि 80 धावांचा डोंगर इथे रचला गेला होता. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता. टिकचा संपर्क नाही. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनला. थ्रो थोडासा लांब मात्र 2 धावा काहीसे रोखू शकत नाहीये. या 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचतोय ते 30. या धावसंख्येवरती 30 धावा धावफलकातील लागलेले आहेत. अजूनही जर का आपण विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे राहिलेला आहे. थोडंसं लांब लचक असं षटक आपल्या इथे पाहायला मिळते. थोडीशी चर्चा दोन्ही बॅट्समन मध्ये होते. दम खायला जात आहे. ही स्ट्रॅटेजी असते. उन्हाचं सत्र आहे, दुपारचं सत्र आहे. ऊन थोडंसं आता हळूवारीत्या कमी होईल परंतु मैदानामध्ये रनिंग ही जितकी होते तेवढी तुमची बॉडी डिहायड्रेट होते. आणि पाण्या प्यायचं आहे, पाणी पित राहा. उन्हाचा कडाका थोडासा आता कमी होत जाईल अशी आपण आशा करूया आणि मॅचकडे वळूया. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कोणतीही चूक नाहीये. विकेटचं होत आहे पतन. डीजे नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल आता आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. स्कोरचा विचार केला तर 30 धावा धावफलकातील लावलेला आहे. 40 ते 45 धावा मारण्याची मजल होती फडकेपाडा या संघाची. बघूया तिथपर्यंत पोहोचतोय का. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. यावेळी थोडस रनअप मध्ये चूक झालेली आहे. यावेळी याकुठं चेंडू होता, पुल केलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय, विकेट किपर खाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाहीये. 2 विकेट नक्कीच जाता जाता मिळालेले आहेत. ते मणिराज याला षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 30 धावा. एच डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आपल्या सोनापूरचा आपला ठाण्याचा डीजे डीजे मॅकच भारी आहे. तोच इथे राहू द्या. अतिशय दर्जेदार डीजे वादन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकही गाणं आतापर्यंत रिपीट इथे झालेलं नाहीये. वया मॅच कडे नवीन बॅटर डीजे पांडू इथे आलेला आहे पण आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला आहे तो अविनाश इम्रान. अजूनही स्ट्रायकिंग. आता मात्र पुढचा षटक शेवटचा षटक घेऊन येत आहेत.
स्लो मध्ये चेंडूचा कट करायचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन इकडे झालेलं आहे डीजे. नवीन बॅटर दीपक इथे मैदानामध्ये आलेला आहे. शेवटचे 5 चेंडू घेण्यासाठी इम्रान यांनी आल्या आल्या पहिलीच विकेट इथे घेण्यात यश मिळालेलं आहे. यानंतरचा होणारा सामना प्रवीण 11 वर्सेस या सामन्यातील विजयी संघ क्वार्टर फायनलचा सामना असेल आणि जो जिंकेल तो खेळेल अमित सरिया 11 या सोबत सेमीफायनलची मॅच. यावेळी पहिल्या पुढे ससावून फटका घ्यायचा प्रयत्न आहे. झाडाच्या गॅप मध्ये चेंडू जाते. पहिली धाव वेगाने घेतात. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आणि आजच्या दिवसातला संघ खेळ उद्याच्या वॉर्ड ठाणे वॉर्ड 8 टीम मधून जो संघ टॉपला येईल त्यांच्यासोबत फायनलचा सामना. उद्याचा पहिला मॅच. बॅकफुट जाऊन कट करायचा प्रयत्न आहे. चेंडूला मात्र पाठवलंय. घोषित क्षेत्र आहे. 2 धावा घोषित. पंचांचा इशारा येतोय. पहिली मॅच उद्या बाबा 11 वर्सेस अक्षत पॅकर्स. ठाणे वॉर्ड मधले 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उद्या खेळताना पाहायला मिळणार. एक आहे वर्तकनगरचा संघ तर एक आहे खारेगाव कळवा. यातला हा संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण वही आजच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ चा हा सामना. पुढे ससा इथे माझा शरीरापासून लांब ठेवला होता चेंडूला. व्हाईट बॉल आलाय. पंचांचा इशारे. व्हाईट सोबत 1 धाव असे 2 धावा इकडे मिळत आहेत. स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा षटक प्रगतीपथावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. इम्रान चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी आकुडा चेंडू आता कट केला. गॅप मध्ये टाकला चेंडूला. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा घोषित इकडे पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 38 धावा धाव प्रगती लागलेल्या आहेत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बघूया. एक मोठा फटका अजूनही या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पाहिला होता. त्यानंतर एकही षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. बघूया आता काहीसा येतोय का तो. यावेळी गोलबद्ध चेंडू होता. काढून काढलाय. चेंडूला ऑनसाइडच्या रिजन मध्ये पहिली धाव वेगाने घेत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे होतोय आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहे. स्कोर सरसावतोय. 40 धावा धाव प्रगती लागल्या. आता मात्र शेवटचा चेंडू आहे इनिंग ब्रेकचा आणि यानंतर मी आपली रजा घेईन. बॅकवर्ड जाऊन कट केला आणि शेवट चेंडूवरती विकेटचं इथे पतन झालेलं आहे. शेवट नक्कीच गोड झालाय. 40 धावा धाव प्रगती लागलेला आहे आणि 41 धावांचं आव्हान असेल ते आर के मुलुंड या संघासमोर. आणि बघूया कशा प्रकारचा खेळ इथे होत आहे. आणि या पुढील सामन्यांच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो ठाण्यातील एक नामवंत आवाज मनोज भैरे सरांना. काही कारणास्तव मला इथे आपली रजा घ्यावी लागते. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी दिलगिरी ते व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे इथे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद निवे. थँक्यू व्हेरी मच. वेळात वेळ काढून तू आज उपस्थिती दाखवली आणि बावा चषकमध्ये तुझ्या सुरीली आवाजाने आणि तुझ्या ज्ञाननी क्रिकेटच्या या क्रीडांगणावर मैफिल मात्र बनवून दिली. त्याच्याकरिता तुझा मनपूर्वक धन्यवाद आहे. मी विनंती करतो की कमिटी मेंबर्स यांनी निवेद यांचा मान सन्मान करायचा आहे. आपल्याकरिता ते आज अवेलेबल झाले. उद्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना टुर्नामेंट असून देखील ते आज आले. त्याकरिता त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. निवेद यायचं आहे वरती प्लीज जरा. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम तुमचं देखील मनपूर्वक आभारी. ते मान्य ही संधी मला इथे दिली बावा चषकामध्ये. बावा चषकाचं देखील या ऑर्गनायझिंग कमिटीचा मी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू. नील यादव यांच्या हस्ते आपले स्थानिक आणि मराठी खारेगावातील कॉमेंटेटर निवेद यांचा इथे मान सन्मान करण्याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. तर कॉमेंट्रीचं काम काही सोपे नाहीये. अभ्यास लागतो आणि तो अभ्यास मात्र निवेदकडे आहे. थँक्यू व्हेरी मच निवेद.
आशा बाळगतो की यापुढे देखील तुमचा नलपाड्याशी संपर्क कायमस्वरूपी राहील. जेव्हा जेव्हा तुमची वेळ पडेल, जेव्हा जेव्हा तुम्ही उपलब्ध असाल, नक्कीच आम्हाला भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हो हो करतो, याच्या पुढे आपण करत राहू. चला, सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय आणि सेकंड इनिंगला टार्गेट सेट केलेला आहे फडकेपाडा या संघाने, तो म्हणजे 41 रन्सचा. आणि ते चेस करण्यासाठी पहिला प्रथम फलंदाजीची जोडी आर के मुलुंडच्या माध्यमातून जाणार, ती म्हणजे आहेत का तुम्ही 12 खेळाडू? क्षेत्ररक्षण लावून घेतलं जाते. पंचांची जोडी राजेश सर आणि मनीष भगत सर. बघा, एका वेळेला खेळणारे खेळाडू मात्र पंचगिरीमध्ये उतरतात, परंतु अभ्यास देखील तेवढा दानका पाहिजे आणि तो दानका अभ्यास मात्र दोन्ही पंचांकडे आहे. तिसरे पंच म्हणजे आमचे संदीप सर उर्फ सोनूबाई. बऱ्याच वर्षापासून प्रोफेशनल क्षेत्रामध्ये क्रिकेट खेळत आलेले आहेत, बरेचसे टूर्स केलेले आहेत, तब्बल महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आपल्या क्रिकेटची छाप मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये छापलेली आहे. आता मात्र भूमिका घेतली आहे ती पंचांची. पंचांची भूमिका घेणं म्हणजे 100 खेळाडूंचे शिव्या ऐकणं. कोणी काय केलं नसेल तरी ते पंचांनीच केलं असा गुन्हेगार पंच म्हणून आपल्याला आपल्या खातीमध्ये अजून 2 नवीन पंच आपण पाहत आहोत, सोनू सर आणि मनीष भगत सर. आणि खेळ चालता चालता क्रिकेटच्या खेळापेक्षा पण महत्वाचा खेळ यष्टीरक्षाच्या बाहेर महत्वाचा खेळ चालू आहे, तो म्हणजे रम्मीचा. रम्मीला सरकारने मान्यता दिलेली आहे. बुद्धी क्षेत्र जर तुमचा वाढवायचा असेल तर रम्मी खेळा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पेशन्स लागतात. आपल्याला आवडता पत्ता येण्यापूर्वी आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं, खेळी करावं लागतं, बुद्धीचा वापर करावा लागतो. आणि तो खेळ देखील आपण इकडे पाहतोय. क्या बात आहे, जबरदस्त खेळी चालवली आहे. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये तपत्या उन्हामध्ये इथे 2 संघ झडतात आहे, लढतात आहे, भिडतात आहे, खेळी करतात आहे. ते म्हणजे आर के मुलुंड वर्सेस फडकेपाडा. आई गावदेवी फडकेपाडा हा संघ. क्या बात आहे. 41 रनचा टार्गेट आणि 41 रनचा टार्गेट चेस करताना प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे जितू. फलंदाजीसाठी आलेले आहेत लेफ्ट हँड बॅट्समन. स्ट्राईकला जे ते वीरेंद्र आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे राहुल चौधरी सर. चला, त्याचबरोबर 41चा टार्गेट, 4 षटकांचा सामना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकामध्ये 41 रनचा टार्गेट आपल्याला प्राप्त करायचा आहे. पहिला चेंडू जितू यांचा सामना करतील. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र काही बॅटीशी संपर्क होत नाही आणि चेंडू चाललाय तो म्हणजे निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिला षटक जितूच्या माध्यमातून येणारा पहिला निर्धाव चेंडू. धडधाकट भीम सृष्टीचा धष्टपुष्ट फलंदाज वीरेंद्र, लेफ्ट हँडेड बॅट्समन. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जितू यांचा. जितूने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र संपर्क होतोय, चाललाय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. दुसरा चेंडू आणि त्यावर येणारा हा खणखणीत षटकार. धावसंख्या 2 पोहोचते 2 चेंडूच्या नंतर 6 धावांवर. 41चा टार्गेट. पुन्हा एकदा वीरेंद्र सामना करतील जितूचा तिसऱ्या चेंडूचा. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मारलेला चेंडू झालाय खणखणीत 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 षटकार.
धन्यवाद डीजे. लगातार येणारा हा दुसरा षटकार वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आणि येणाऱ्या शनिवार रविवार म्हणजे 14 आणि 15 तारखेला झळकणार आहे तो MKP चषक. 8-1 गाव आणि 8 ओपनचा संघ. क्या बात आहे. पुन्हा एकदा हा येणार आहे हॅट्रिक वीरेंद्रच्या बॅटीतून षटकार. बिल्लू ऑन फायर. क्या बात है, जबरदस्त. चला बॉल द्यायचा आहे. कमिटी मेंबर्स बॉल नसेल तर आपल्याला दुसरा बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. मॅच थांबली नाही पाहिजे. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. येणारा हा झणझणीत तुफानी षटकार. षटकारांची हॅट्रिक. धावसंख्या 18. पाठलाग करताना 41 धावांचा. 3 चेंडू मध्ये 3 षटकार येतात. 4 चेंडू झाले पहिल्या या ओव्हर मध्ये आणि जीतूच्या माध्यमातून 3 षटकार त्याच्या ओव्हर मध्ये पाहायला भेटतात आहे. आणि कारण काय तर स्ट्राईकला असणारा धैर्य धप्पट गदा पेलवानी फलंदाज वीरेंद्र सेहवाग. कसं विसरू शकतो आपण त्यांना. यावेळेस मात्र हवेत उडलेला चेंडू झेल होतोय काय. झेलच्या खाली चेंडू येतोय. ओ हो 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 निसटतोय. वीरेंद्रला जीवदान भेटतंय. वीरेंद्र सारखा या भन्नाट खेळाडूला जीवदान देणं म्हणजे आपल्या अंगलट कठीणाई ओढून घ्यायची. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आणि आता मात्र स्ट्राईकला येतात या वर्षाच्या आगामी क्रिकेट मधला इनफॉर्म बॅट्समन राहुल चौधरी. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला. राहुलने मारलेला हा चेंडू सुरेख दिशेने झाडाला आदळतोय. फेकी करेपर्यंत मात्र 2 धाव. षटक संपतोय. षटकाच्या अखेरीस बिनबाद धाव संख्या ती म्हणजे 21 धावा. डीजे धन्यवाद डीजे. काय गाणी आहेत ना. अशा प्रकारची गाणी आता कुठे पाहायला भेटतात. कोण मुन्नी येते कोण बबली येते. काय चाललंय काय समजत नाही. परंतु क्रिकेटचा खेळ चाललेला आहे आणि क्रिकेटच्या या गरमागरम खेळीमध्ये जबरदस्त फलंदाजीचा नमुना मात्र आपल्याला वीरेंद्रच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. षटकाराची आतिषबाजी चालूच आहे. धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तब्बल फक्त 20 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार. फडकेवाडी या एक गावाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार. कमबॅक करावा लागणार. जर येणाऱ्या काही चेंडूंमध्ये झटपट खेळाडू बाद केले तर कमबॅक करता येईल. परंतु पुन्हा एकदा वीरेंद्र सामना करतील गोलंदाज दीपक यांचा. यावेळेस मात्र वॉट अ क्रिकेटिंग शॉट. और पॉइंटच्या दिशेने मारलेला लेफ्ट हँड बॅट्समनचा येणारा हा क्रिकेट कव्हर फटका 4 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. बघा फार इझी बॅटिंग होते. आपली बॅटिंग एन्जॉय करताना वीरेंद्र, कारण त्या प्रकारची धार मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला भेटत नाहीये. ज्या प्रकारची खेळी होते, क्षमता दिसते की प्रत्येक मैदानाच्या कोण्या कोपऱ्याला खेळण्याची क्षमता मात्र वीरेंद्रकडे. यावेळेस मात्र
अंगावर आदळतोय आणि थ्रोची गरज होती का, परंतु काही हरकत नाही, एकच धाव. लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवर. 26 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 15 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल येतोय. राईटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन बघा, राईट हँड आणि लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन किती महत्वपूर्ण ठरतं संघाला, कारण वारंवार गोलंदाजाला त्या पद्धतीची गोलंदाजीचा बदल करावा लागतो. क्षेत्ररक्षणाला थोडासा त्रास होतो. 10 फिल्डर्सला सातत्याने हलवावं लागतं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावेळेस मात्र मारलेला चेंडू हा बघूया जेल होतोय का, टिपतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. सूर्य किरण डोळ्यावर येतोय, जज केला परंतु जेल काही सुटला नाही. ग्रेट कॅच डीजे. धन्यवाद डीजे. चला घाई करायची कृपया करून. आपला वेळ जो आपण वाया घालवला होता त्याला कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण अजूनही 2 सामने म्हणजेच सेकंड क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला अजून खेळायचा आहे. या आधी झालेल्या सामन्यामध्ये वेळेगाव म्हणजेच प्रवीण 11 या संघाने बाजी मारली होती आणि आतुरतेने वाट बघत आहे की या सामन्यामधून आपल्याला विजय संघ कुठला भेटतोय, जेणेकरून सध्या तरी पलगडा आर.के. मुलुंड याचा भारी आहे. 15 धावांची गरज आहे. पहिला गडी बाद झालाय राहुलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज गेल्यामध्ये तो म्हणजे पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे का, येस इट्स अ लेफ्ट हँडेड बॅट्समन अभय. 2 लेफ्ट हँडेड बॅट्समन क्रीजवर म्हणजे थोडस डोक्याला तापच म्हणता येईल गोलंदाजीला. हवा बटन चालू केलेला आहे. 2च्या नंतर जो हवाचा वेग या नलपाडा ग्राउंडवर असतो सहजपणे लेफ्ट हँडेड बॅट्समनला फार 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 मदतदारी ठरतो. फक्त तुम्हाला बॅटीशी कनेक्ट करायचा आहे चेंडू, आणि हा गेला चेंडू कुठेतरी लांब, परंतु त्याकरिता तुम्हाला चेंडू मारावा लागेल. म्हटल्याबरोबर टाकलेला चेंडू, डिफेन्स करून खेळून काढलेला चेंडू. 2 धावांसाठी होतोय प्रयत्न. दुसऱ्या धावाची धाव होते, पोचतोय येस. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल बघा, जेणेकरून जेव्हा गरज होती मोठ्या फटक्यांची तेव्हा झालेली आहे. आता काही गरज नाहीये. समजदारीने मात्र फलंदाजी चालू आहे आणि ह्याचा मात्र नमुना अभयच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्राईकवर पुन्हा अभय आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवर. 28 रन्स ऑन द बोर्ड. 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्रिकेट आहे, अंतिम चेंडू पर्यंत काही सांगू शकत नाही. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याच्या मात्र चांगला समाचार घेतला आणि चाललाय फिरकून दिलाय हुक शॉट. तो म्हणजे चाललाय 6 धावांसाठी षटकार. येस धन्यवाद डीजे. जस्ट चिल आणि त्याच भूमिकामध्ये सध्या आर.के. मुलुंड संघ पाहायला भेटतोय. चिल पद्धतीने आपल्या तंबू मध्ये बसलेत, कारण वन्स अगेन इट्स अ गोल्डन 6. क्या बात है अभय. एक धावांची गरज. बॉल द्यायचंय, बॉल द्या. 1 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे. हे बघा, कोणाला जर काय दिल की बात बोलायची असेल तर बोलून टाका. महागाई फार वाढते, इथे नोकऱ्या भेटत नाही, मुली तर लांबच्या गोष्टी आहेत. चला 1 धावांची गरज आहे. शेवटची 1 धाव
आणि येणारा विनिंग गोल नो बॉल, नो बॉलवर येणारा हा विनिंग फटका चाललाय सीमा रेषा बाहेर. आर के मुलुंड चालला दुसऱ्या फेरीमध्ये. हार्ड लक पडकेवाडी डीजे. येस, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय षटकार ची हॅट्रिक करणारा. गोलंदाजी देखील चांगलीच केली आहे तो म्हणजे वीरेंद्र. नाणेफेकसाठी दोन्ही चला वीरेंद्र, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी तुम्हाला वरती यायचंय. मी विनंती करतो धीरज सिंग यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देताना टाळ्या झाल्या पाहिजे. काय आतिषबाजी केली फलंदाजीमध्ये. अभिनंदन. नेक्स्ट फेरीमध्ये आपण नाणेफेक बघणार होतो म्हणजे आर के मुलुंड आणि त्याचबरोबर प्रवीण 11 वेळेगाव यांच्यामध्ये लढत होणार आहे. जबरदस्त लढत होणार. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय नाणेफेकसाठी. चला आर के मुलुंडचे कर्णधार प्लीज जरा यायचंय मंचावर. नाणेफेक होतोय आणि कौल लागतोय तो म्हणजे वेळेगावच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडलेल्या आमंत्रित केलेलं आहे आर के